होमलिशियस पूनममध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी आज ही एक नवीनच नाही म्हणता येणार, ही सगळ्यांना माहिती आहे ही डिश, पण नवीन पिठांचा नवीन प्रकारे वापर करून वेगवेगळ्या पिठांचा वापर करून मी ही डिश बनवलेली आहे। याला तुम्ही वरणफळं म्हणता, डाळफळं म्हणता की डाळ चिकोल्या म्हणतात। आम्ही याला डाळफळं म्हणतो, पुळाची डाळफळं। तुम्ही याला काय म्हणता हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं। पण हे ना पुडाचे आहेत। शक्यतोवर ना पोळी लाटून आणि त्याच्या अशा शंकरपाळ्यासारखे चकत्या करून वरणामध्ये सोडतात आणि त्या चिकट लागतात। हे पुडाचे तुम्ही नक्की खाऊन बघा। आणि 3 प्रकारचे पीठ यामध्ये मी घातलेले आहे आणि त्याची चव अप्रतिम आणि टोमॅटोचा वापर केलेला बरं। आता बघा, मी यामध्ये 3 प्रकारचे पीठ घेतले आहे, ज्वारीचं, बाजरीचं आणि कणिक। आज आम्ही दोघीच जणी असल्यामुळे मी थोडं कमी प्रमाणात तुम्हाला दाखवते। यामध्ये तिखट घेतलेलं आहे, हळद घातली आहे, त्यानंतर धनेपूड घातली आहे आणि मीठ, पिंक सॉल्ट, हे मीठ खूप हेल्दी आहे, आणि कोथिंबीर थोडा, आणि याला सगळं मिक्स करून घेतली आहे। आणि याला छान असं मिश्र पीठ हे सगळं मिक्स करून झाल्यावरती याला पाण्याने छान भिजवून घेईल। आणि खूप असं ओलसर भिजवायचं नाही आहे आपल्याला, चिकट असं नाही भिजवायचं आहे, आणि आपलं पीठ चिकट होणार नाही, कारण की 3 प्रकारचे पीठ यामध्ये असल्यामुळे चिकट होणार नाही। आणि याला तेलाचा हात लावून थोडंसं अजून मळून घ्यायचं। माझ्या श्रीजाला ही डाळफळं ना पुडाचे खूप आवडतात, पण ते नुसतं कणकेचे तिला आवडत नाही। 3 प्रकारचे पीठ जर मी मिक्स करून जर केलं ना तर तिला फार आवडतात। आणि हे तुम्ही पण करून बघा, पुडाचे करून बघा। मी ही रेसिपी तुम्हाला मुद्दाम दाखवते, सगळ्यांना माहिती आहे, मला माहिती आहे, पण पुडाचे तुम्ही करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ही कसे झाले। यामध्ये छान प्रकारे टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता, गोडेनिम इतकं छान लागेल ना, याची चव अप्रतिम। आणि काही 2-3 प्रकारचे मसाले मी मिक्स करणार आहे। ज्यालाही आवडत नसेल ना, एकदा त्याला खाऊ घाला बरं ह्या प्रकारचे, तुम्ही मला नक्की सांगा। आणि हे बघा, आता बाजरीचं पीठ वरण घालण्याचं कारण असं आहे की याला आपल्याला अगदी मोकळे करायचे आहे। बाजरीच्या पिठामध्ये चिकटावा असतो आणि आपण त्यामध्ये ज्वारीचं पीठ आणि कणिक घातलेली आहे। आणि आपले हे जे पुडे आहेत ना, मोकळे होण्याकरता वरण आपल्याला थोडंसं बाजरीचं पीठ, तुमच्याकडे ज्वारीचं असेल ज्वारीचं घाला, 2 प्रकारची पीठं घालून पण छान होतं, असं काही नाही आहे। बघा, हे दाखवते आहे तुम्हाला, हे माझं बाजरीचं पीठ आहे, ते साईडला ठेवती आहे। आणि त्याला वरण अजून पुन्हा मी तेलाचा हात फिरवेल थोडाफार, आणि तेलाचा हात फिरवून झाला की मी आता कढईमध्ये 1च चमचा, याला आपल्याला तेल कमी घ्यायचं आहे। आपल्याला जर स्मोकी टेस्ट हवी असेल ना तर तेलाचं प्रमाण कमी करा, आणि शरीरासाठी तेलाचं प्रमाण कमी असणं फार गरजेचं आहे। आजकालच्या धावपळीच्या धकाधकीच्या ह्या जीवनामध्ये फार संघर्ष करत आहेत सगळेजण, आणि हेल्थ इज वेल्थ। खरंच तुम्ही ही डिश एकदा करून बघा आणि शेवटपर्यंत स्किप न करता बघा। आता तेल माझं तापलेलं आहे, यामध्ये मी हिंग घातलेला आहे, हिंग, आणि त्यावरून थोडे मोहरी आणि कढीपत्ता। याला छान तळतळला की मी यामध्ये लसूण पाकळ्या घालणार आहे, बारीक चिरलेल्या। याचा सुवास इतका सुगंध येतो ना की करते वेळेलाच मला फार भूक लागलेली होती, आणि आम्ही नुकतंच बाहेरनं आलेलो दोघीजणी। हिचे बाबा आज बाहेर गेलेले ऑफिसच्या कामानिमित्त, त्यांची मीटिंग असल्यामुळे। मग आज आम्ही दोघीच घरी असल्यामुळे हा बेत आमचा ठरला, आणि आम्ही आवडीने तो खाणार आहोत। आणि याला छान ना लालसर लसूण ह्या लसूण पाकळ्या लालसर होईपर्यंत करायचं, आणि यामध्ये टोमॅटो आणि थोडं कोथिंबीर मिक्स करायची तेलामध्ये। बघा कसा स्मोकी असा येतोय ना, धुवादार असं वाटतंय ना, त्याचं कारण असं आहे की आपण तेल कमी घेतलं। तर तुम्ही करून बघा, तेल जर जास्त घेतलं ना, असा स्मोकी फ्लेम तुम्हाला येणार नाही। माझ्या कढईमध्ये तेल कमी दिसतंय,
आणि छान याला टोमॅटोला ना तेलामध्ये परतून घ्यायचं, त्याचा अर्क तेलामध्ये उतरू द्यायचं आणि टोमॅटोच्या वरपर्यंत तेल जेव्हा येईल ना त्यावर मग मी तिखट घालेन. आता मी यावरती ना तिखट घालते आहे, चवीप्रमाणे तुम्ही जेवढं घालाल ना तेवढं. काश्मीरी लाल मिरची आहे, ती माझ्या मुलीला फार आवडते आणि जास्त तिखट मी करणार नाही. तुम्हाला जेवढं तिखट हवे तसं घाला. आणि त्यानंतर मी हळद घातलेली आहे. हळद घातल्यानंतर त्याला एक छान असा सुगंध यायला हवा आणि लवकर टोमॅटो व्हायला हवा म्हणून मी वरनं मीठ घालते आहे. मीठ घालणं झालेलं आहे. आता याला हाय फ्लेमवरती छान मी होऊ देते आहे. अगदी बघा कशी लालसर झालेले आहेत. आणि थोडं पाणी घालणार आहे, कारण की आपलं तिखट आणि हळद जळू नये म्हणून. असं स्मोकी टेस्ट याला येतो आहे ना, तसंच ते खूप छान लागणार आहे आपले डाळफळं. आता यावरनं मी सांबार मसाला घालते आहे. थोडा सांबार मसाला घातला. त्यामध्ये चाट मसाला हा माझ्या प्रत्येक डिशमध्ये असतोच. अगदी चटकपटक लागतं ही खायला ना, चवीने खातो आपण. आणि लहान मुलं तर फार आवडीने खातात. लहान मुलंच काय, मला पण फार आवडतो चाट मसाला प्रत्येक डिशमध्ये घालायला. आता अगदी ठेचून घेते आहे चमच्याने मी टोमॅटोला आणि छान परतून घेते आहे. परतून घेणं झाल्यावरती आता मी वरण घेतलेलं आहे. सकाळचं वरण माझं हे राहिलेलं. आता याला वरणामध्ये छान याला एकजीव करून घेऊया. सगळं आपलं टोमॅटो, हळद वगैरे हे सगळं छान, बघा किती छान असा हळदीसारखा रंग आलेला आहे ना. थोड्या वेळाने याचा रंग बदलेल, कारण की त्याचा अर्क हा वरपर्यंत उतरेल. पाण्याचं प्रमाण हे 2 ग्लास मी घालते आहे. आणि ह्याला घट्टसर ठेवायचं नाही, कारण की हे पुढं जे आहेत ना, जसे जसे शिजत जातील ना यामध्ये तसं तसं वरण घट्ट होत राहील. म्हणून आधीच पाणी भरपूर घालायचं यामध्ये. वरणाला छान असा घट्टसरपणा केव्हा येतो, जेव्हा पुढं शिजायला लागतात. थोडं मी धने पावडर घातलेली आहे वरनं. धने पावडरची चव अगदी खूप अप्रतिम. आणि धने पावडरमध्येच मी थोडा गोडा मसाला घातलेला आहे, मिक्स करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे ना याचा सुवास खूप छान येतो. आता मी पुढं करायला घेते आहे. आता पुढ्यांची एक पद्धत बघा तुम्ही माझी, तशा प्रकारे तुम्ही नक्कीच करा. याला आता छान एक उकळी येईपर्यंत पुढांची आपण तयारी करून घेऊया. हे पुढं ना अगदी सुटसुटीत आणि इतके मोकळे होतात की काय तुम्हाला सांगू. पुढं करण्याच्या अगोदर ना तेल आणि तेलाचं समोर ठेवा तुम्ही, कारण की तुम्हाला तेलाचा हात त्या पुडांना लावायचा आहे. तोच एक आहे आपलं इन्ग्रेडियंट तेल त्याच्यामुळे हे पुडं ना आपले खूप सुरेख होतील. आता मी पोळपाट घेतलेला आहे. एकच छोटासा असा गोळा गोल गोल हातावरती फिरवून घेते आहे. छान याची पोळी लाटणार आहे. आणि पोळीची जाडी किती हवी आणि किती आपल्याला पातळ हवी आहे हे तुम्हाला आता मी दाखवते. आणि मी ना बाजरीचं पीठ लावते आहे त्याला, कणिक बिलकुल लावत नाही आहे. त्याचं कारण आपल्याला हेल्दी डिश बनवायची आहे आणि त्याला चिकटावा थोडासा राहावा म्हणून, कारण की आपण तीन प्रकारचे पीठ यामध्ये घेतलेले आहे. यावरनं हवं असल्यास तुम्ही कसुरी मेथी पण लावू शकता. तीळसुद्धा तुम्ही पोळी लाटण्याच्या अगोदर थोडीशी भुरभुरू शकता आणि त्यावरनं मग छान असं लाटण्याचं गोल फिरवायचं, त्यावर ते चिटकून राहतात, खूप सुरेख लागतात बरं. आता पुढं मी घेते आहे करायला आणि चमच्याने याला आता उकळी येईस्तोवर छान ढवळून घेते आहे. ढवळून झालं की याला आपोआपच याला उकळी यायला सुरुवात होईल. ते दिसतंय तुम्हाला थोडेसे बबल्स यायला. आणि वरणाचा बघा कलर बदललेला, मग अशी घालताना कसं हळदीसर दिसत होता ना. आता पुढांना एक एक आपण अशी पातीला असं लावून घ्यायचं आणि घडी करत जायची. अशी घडी करत जायची, तेल लावत जायचं, घडी करत जायची, तेल लावत जायचं. अशी त्याला छान असं मागून पुढून असं छान प्रेस करायचं आणि चाकूनी याला असं चौकोनी असे कापून घ्यायचे. मी तुम्हाला जवळनं दाखवते आहे पुढं कसे झाले आहेत ते बघा, किती छान असे थिकनेस. हे खूप सुंदर लागतात खायला, अप्रतिम. पुडाचे डाळफळं म्हणजे अप्रतिमच दिसते ना, सुंदर अशी डिश. आता बघा मी दुसरी पण पोळी करून घेते आहे
आणि छान लाटून घेते आहे. पटापटा याचे पुढं लाटून तुम्हाला डिशमध्ये हे कसे दिसतात आणि चवीला कसे दिसत आहेत हे तुम्हाला नक्कीच कळेल. भारी बनवते आहे मी. सगळ्यात छान लागेल ही डिश. तुम्ही नक्की करून बघा एकदा. असेच ना तुम्ही ते खाल्ले आहेत का? डाळ फळं म्हणतो ना आपण, जसं याला शिंगोळे, असेच तुम्ही शिंगोळे पण करू शकता वरणाचे. गोल 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 असे छान वेगवेगळ्या शेपमध्ये, हार्ट शेपमध्ये, गोल गोल भिंगरीच्या याच्यामध्ये सोडून पण तुम्ही वरणाचे शिंगोळे खा. फोडणीचे शिंगोळे तर लागतातच छान, पण त्याहीपेक्षा तुम्हाला वरणाचे शिंगोळे खूप छान लागेल. एक दिवस तुम्हाला नक्की शिंगोळ्याचा प्रकार मी करून दाखवेल, पण तो वरणाचा. फोडणीचा प्रत्येक जणांनी खाल्ला असेल अशाच प्रकारचा करायचा आहे. फक्त आपण गोल असे चकत्या कापतो आहे ना, पुढं कापतो आहे, तसे न करता वेगवेगळ्या शेपमध्ये शिंगोळ्याचे तुम्ही शिंगोळे तयार करू शकता वरणाचे. फार छान लागतात. बस सेम रेसिपी, पण शिंगोळे करायचे गोल गोल, छान हार्ट शेपमध्ये, छान चपटेशे गोलसर वेगवेगळ्या. आणि लहान मुलांना तुम्ही तुमच्या नक्की घ्या मध्ये. बघा माझी डिश कशी सुंदर झालेली आहे तयार. अप्रतिम कलर आलेला आहे. तोडल्यावरती बघा कसे पुढं वेगळे वेगळे असे खाताना ना असे चिकटत नाही आणि चवीचे लागतात आणि हलकेपणा वाटतो बरं रात्रीच्या डिशमध्ये. हे नक्कीच तुम्ही करून बघा रात्री. खूप भारी लागतात आणि हलकेपणा वाटतो याने. असं जड वाटत नाही. मोकळे मोकळे पुढं झालेले आहेत. आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ही डिश. धन्यवाद.